एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं रोहित पवार म्हणताय। सक्षम विरोधक म्हणून काम करणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे। तर सध्याच्या या चर्चा रंगल्या त्या संदर्भात रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये कुठलंच तथ्य नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे। आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत। विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची एक भेट झाली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ऑपरेशन तुतारी होईल अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली। आता या बाबतीमध्ये मला काहीच कल्पना नाही। विनोद तावडे साहेब हे खूप सिनियर नेते आहेत, जयंत पाटील साहेब सुद्धा खूप सिनियर नेते आहेत। शेवटी हे दोन्ही सिनियर नेते आणि खूप दिवस दोघांनी एकत्र काम दोघांनी एकत्र केलेलं आहे। कदाचित दोघं एकत्रित काम केले असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत। जर एनडीए मध्ये राष्ट्रवादी आली तर तुमचं काय मत आहे? या बाबतीमध्ये शेवटी राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचं आणि माझं पण नातं वेगळं आहे। निश्चित प्रकारे मी आता ह्या बाबतीमध्ये जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार आहेत। हा सुनेत्राबाई पवार जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस हे हजेरी लावतील। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात इतर काही राजकीय गाठीभेटी होणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा आमदारांची बैठक बोलावली आहे। मातोश्रीवर आज सायंकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर 6 खासदार याशिवाय सचिन अहिर यांच्या फुटीनंतर बैठकीला विशेष महत्त्व आहे। आमदारही फुटतील अशी शक्यता असताना ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे।